गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एरंडी येथील आश्रमशाळेतील प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप 11 वर्षीय मुलीचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषी शिक्षक व संस्था चालकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम परस्टोला येथील नूतन निताराम मडावी ही इयत्ता 5वीत शिक्षण घेत होती। ती एरंडी येथील एका आश्रमशाळेत राहून शिक्षण घेत होती। रंगपंचमीच्या निमित्ताने आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी तिला तिच्या गावी आणून सोडले। मात्र गावी आल्यानंतर काही वेळातच तिची प्रकृती अचानक खालावली। घाबरलेल्या कुटुंबियांनी तिला तातडीने जवळच्या डॉक्टरांकडे नेले। तेथून तिला पुढील उपचारासाठी अन्यत्र हलवण्याचा सल्ला देण्यात आला। वेळ वाया न घालवता कुटुंबियांनी मोटारसायकलवरून तिला कुरखेडा येथील रुग्णालयात दाखल केले। मात्र उपचारादरम्यान नूतनचा दुर्दैवी मृत्यू झाला। दरम्यान नूतनची प्रकृती आधीपासूनच बिघडलेली असतानाही आश्रमशाळेतील अधिकाऱ्यांनी तिच्या कुटुंबियांना कोणतीही माहिती दिली नाही, असा गंभीर आरोप नूतनच्या कुटुंबियांनी केला आहे। योग्य वेळी माहिती दिली असती तर तिच्यावर वेळेत उपचार झाले असते आणि तिचा जीव वाचला असता, असा आक्रोश कुटुंबियांनी व्यक्त केला। या घटनेमुळे आश्रमशाळेतील प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी शिक्षक व संस्था चालकांवर कठोर आणि ठोस कारवाई करावी, अशी मागणी नूतनच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आकाश नंदागवळी, गोंदिया भंडारा जिल्हा प्रमुख। तुमचा परिचय सांगा ताई। सुनीता निताराम मडावी। काय झालं त्या दिवशी तुमची मुलगी मरण पावली होती, काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? आमच्या नूतनच्या तब्येत आश्रम शाळेत बिघडली। मास्तर काही आणून देऊन सांगू शकले नाही। घरी येऊन तब्येत खराब झाली। अच्छा, कोणत्या शाळेमध्ये शिकत होती? एरंडीच्या आश्रम शाळेत। अच्छा, ज्या दिवशी तिथून होळीच्या दिवशी त्यांना इथं आणून दिलं होतं, गुरुवाऱ्या दिवशी आणून दिला होता। तर त्या दिवशी त्यांनी सांगितलं का ही तब्येत वगैरे काही खराब होती म्हणून शाळेमध्येच? नाही सर, आम्हाला आणून दिला तरी पोरीची तब्येत खराब आहे म्हणून सांगू शकले नाही। अच्छा, त्याच्या अगोदर दवाखान्यामध्ये आपला शाळेमध्ये काही तब्येत वगैरे खराब झाली होती का तिची? माहित नाही सर, तसेही नाही सांगले सर आम्हाला तब्येत खराब झाली होती म्हणून सांगलेही नाही। घरी येऊन 2 दिवसात तब्येत खराब झाली। अच्छा, दवाखान्यात नेऊन रिटर्न वापस आणून आणखीन दवाखान्यात जास्ती झाली तर घेऊन गेलो। अच्छा, आणि मुलगी कुठं मरण पावली? मुलगी कुरकड्याच्या दवाखान्यात मरण पावली, त्यातून हलवले। मेल्याच्या नंतर हलवला? येस सर। कुठं हलवला? गडचिरोली आरमोरीला? येस सर। आणि मग आरमोरीवरून तुम्ही बॉडी इथं आणले? बाडी आरमोरीहून गाडी करून आणलो। स्वतःची गाडी करून? स्वतःची गाडी केली सर आम्ही। काऊन डॉक्टरने गाडी नाही दिली? नाही दिला सर। का बरं? लास मांडाल तर पैसे द्याल तेव्हा लास मांडाल असे म्हणले। बरं, आता जी तुमची मुलगी मरण पावली त्यासाठी सर्वस्वी जबाबदार कोणाला धरणार आहात तुम्ही? सर आम्ही शाळेलाच धरून सर। अच्छा, म्हणजे शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे तुमच्या मुलीचा जीव गेला असं तुम्हाला वाटते? तसाच असं सर। सांगा। माझं नाव प्रल्हाद मुकरू पंधरे, परस्टोला, प्रतिष्ठित नागरिक परस्टोला। तर नूतन निताराम मडावी ही सदर मुलगी एरंडी देवळगाव ह्या आश्रमशाळेमध्ये शिकत होती। होळीला घरी शिक्षकांनी तिला सोडून दिलं आणि लगेच 2 दिवसामध्ये परस्टोला इथं आकस्मिक म्हणजे तिचा मृत्यू होत आहे। तर आम्हाला असं तरी वाटते का पूर्वी शाळेमध्ये तिची प्रकृती खराब असेल आणि शिक्षकांनी इथं सोडून दिलं आणि ती मुलगी 2 दिवसामध्ये इथं मृत्यू पावतो। तर हे शोकांतिक आहे आणि त्या सदर शाळेची जबाबदारी जी आहे, खरोखरच त्यांनी आपली जबाबदारी पार न पाडता त्या मुलीला स्वतःहून मारलं, असं आम्ही गावकऱ्यांची किंवा त्यांच्या आईवडिलाची किंवा समाजाची ही आमची ही आहे। आणि खरोखर प्रत्येक आश्रमशाळेमध्ये महाराष्ट्रात कित्येक आश्रमशाळा आहेत आणि त्या शाळेमध्ये आमची आदिवासी मुलं शिकत असतात आणि कुठल्या ना कुठल्या आश्रमशाळेमध्ये हे असे प्रकरण होत असतात। तर हा प्रकरण थांबावा, आमच्या आदिवासीवरचा अन्याय अत्याचार थांबला पाहिजे आणि खरोखर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि ही कठोर कारवाई न झाल्यास खरोखर आम्ही आमचा समाज आम्ही आमच्या समाजासाठी न्याय मिळवून देण्यासाठी खरोखर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमच्या समाजाला न्याय मिळवून देऊ, हीच आमची ह्या सणी अपेक्षा आहे आणि विनंती आहे।
परिचय सांगा. मी रामू कुंबरे, गट ग्रामपंचायत येथील सरपंच. नामे नूतन नीताराम मडावी. ही एरंडी देवलगाव इथं शिकत असताना सदर शिक्षकांनी होळीच्या सुट्ट्यानिमित्त तिला तिच्या सोगावी सोडून दिलं बरं. आणि तिची प्रकृती 2 दिवसातच खराब होऊन ती मृत्युमुखी पडली. बरं. पण ही शोकांती राहील. शाळेत शिक्षण घेत असताना मुलीला 2 दिवसात सोडलं आणि 2 दिवसातच मरण पावली. ही काहीतरी गुपित गोष्ट आहे आणि तिची तब्येत पूर्वी खराब असू शकते. तर तेथील शिक्षकांनी किंवा संस्था चालकांनी तिच्या आईवडिलांना सांगायला पाहिजे होतं. अच्छा. मग जबाबदार कोण आहे तिच्या मृत्यूच्या मागं? तर हिच्या मृत्यूच्या जबाबदार संस्था चालक आणि तेथील कर्मचारी वृंद ही सर्वस्व जबाबदार आहेत.